आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ब्रह्ममुहूर्ताच्या या पावन क्षणी. येस, बरेच प्रोग्राम होतात, बरेच कार्यक्रम होतात, परंतु ब्रह्ममुहूर्त हा एकच शब्द असा आहे, की जीवनाचं पूर्ण परिवर्तन करण्याची क्षमता ह्या एका मुहूर्तात आहे, राइट? आणि प्रत्येक मनुष्याला मिळालेलं हे वरदान आहे. इव्हन बाय डिफॉल्ट ह्या सृष्टीमध्ये जे पण पशु-पक्षी राहतात, हे त्यांच्या स्वभावानुसार, त्यांच्या गुणधर्मानुसार, त्यांच्या प्रॉपर्टीजनुसार ॲट द अर्ली मॉर्निंग ते सगळेजण त्यांच्या दिनचर्येला किंवा त्यांच्या कार्याला सुरुवात करतात. परंतु काही अपवाद आहेत. त्यात मनुष्य सुद्धा येतो आता, की अ, स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये राहत किंवा स्वतःला कम्फर्टेबल इतकं केलेलं आहे, की जीवनामध्ये दुःख, वेदना, संकट ही स्वतःहून आकर्षित करण्यासाठी एवढा एक कम्फर्ट झोन पुरेसा आहे. आज आपण ज्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत, ह्या फार महत्त्वाच्या आहेत. जीवनाचं परिवर्तन करण्याची क्षमता आणि शक्ती या काही गोष्टींमध्ये आहे आणि प्रत्येक व्यक्ती याच्यावर कार्य करू शकतो. राइट? एक गोष्ट कायम स्मरणात ठेवा. लेट युअर इमोशन ऑर एनर्जी क्रिएट युअर इमोशन ऑर सिच्युएशन. तुमचे जे भाव आहेत, इमोशन आहेत, याच्याने तुमच्या परिस्थितीचा निर्माण करा. डोंट लेट युअर सिच्युएशन रादर क्रिएट युअर इमोशन. परिस्थितीला तुमचे इमोशन क्रिएट करण्याची संधी कधीही देऊ नका किंवा ती ऑथॉरिटी देऊ नका. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तुम्ही तुमच्या भाग्याचे निर्माते आहात. पहिली गोष्ट. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, एखाद्या मूव्हीमध्ये जी फार फेमस मूव्ही आहे ना, त्या मूव्हीमध्ये जो सगळ्यात क्रिटिकल पार्ट आहे ना, तो अशाच व्यक्तीला देतात ज्याच्या आतमध्ये क्षमता आहे. ज्यामध्ये एखादा पार्ट, एखादा ॲक्टर किंवा अ, एखाद्या व्यक्तीला जर ती ॲक्टिंग करायची असेल एकदम इन शॉर्ट, साध्या सरळ सोप्या भाषेत, तर ती ॲक्टिंग करण्यासाठी म्हणजे तसा अभिनय करण्यासाठी तशी पात्रता असणाऱ्या व्यक्तीलाच तो रोल दिला जातो. राइट? तसं आज आपल्या जीवनामध्ये ज्या पण काही गोष्टी घडत आहेत, याच्याकडे पाहण्याचा अँगल किंवा फोकस किंवा कॅमेरा किंवा जी लेन्स आहे, ही लेन्स आता आपल्याला सेट करायची आहे. राइट? मोबाईलमध्ये पण असतात आणि कॅमेरामध्ये पण लेन्स असतात. झूम किंवा झूम इन, झूम आउट आपण करतो, राइट? अशीच दृष्टी आपल्याला आपल्या जीवनाविषयी ठेवायची आहे. राइट? परंतु येणाऱ्या प्रत्येक सिच्युएशन, परिस्थितीमध्ये आपल्या फेवरमध्ये राहून म्हणजे जी पण परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीचा उपयोग आपल्या जीवनात प्रगती करण्यासाठी करून घेणं, यालाच बुद्धिमत्ता म्हणतात. आणि हे फार महत्वाचं आहे. आणि याच्यासाठी काही गोष्टी आहेत, काही टेक्निक आहेत, काही प्रोसेस आहेत. ह्या जर फॉलो केल्या, तर जीवन आपोआप त्याला म्हणतात ना, बागेमध्ये गेल्यानंतर एक घसरकुंडी नावाचा एक प्रकार आहे, राइट? ज्यामध्ये फक्त तुम्हाला बसायचंय. हे नेचर आपोआप बाकी सगळ्या गोष्टी करेल. तसं ब्रह्ममुहूर्त हा खूप पावन क्षण आहे आणि यामध्ये जो व्यक्ती स्वतःला इन्व्हॉल्व करतो, तो व्यक्ती स्वतःहून आपल्या जीवनामध्ये त्या क्वालिटीज ग्रहण करायला सुरुवात करतो. आणि जे अ, काही साधक ब्रह्ममुहूर्तावर पहाटे उठून हे कार्य करत आहेत, बाय डिफॉल्ट त्यांनी त्यांची कम्युनिटी बनवलेली आहे आणि ही कम्युनिटी खूप भाग्यवान आहात तुम्ही सर्वजण, ज्यांना अशी कम्युनिटी मिळालेली आहे, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनाच्या उन्नतीसाठी म्हणजे स्वतः वैयक्तिक उन्नती करण्यासाठी दुसऱ्याला सुद्धा मदत करतात. राइट? कम्युनिटी फार महत्वाची आहे. ब्रह्म मुहूर्त फार महत्वाचा आहे. संगत, आदत आणि गुरु ह्या तीनही गोष्टी फार महत्वाच्या आहेत.
आदत म्हणजे हॅबिट्स, सवयी. संगत म्हणजे ज्या लोकांच्या संगतीत तुम्ही राहताय, उठताय, बसताय, श्रवण करताय, दर्शन करताय आणि संगत आहे. राइट? आणि आपल्या जीवनात जे मार्गदर्शन करणारे बरेच व्यक्ती आहेत. साधू, संत, ऋषी, मुनी, सिद्ध, बुद्ध, मेंटॉर, कोच, शिक्षक, प्रशिक्षक या प्रत्येक व्यक्तीची आपल्या जीवनामध्ये व्हॅल्यू ॲड करण्यासाठी जो उपयोग होत आहे, जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्या प्रत्येक व्यक्तीप्रती ग्रॅटिट्यूड आभार प्रकट करणं फार महत्वाचं आहे. राइट? आज आपण ज्याच्यावर चर्चा करणार आहोत, हा सब्जेक्ट आहे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजेच इमॅजिनेशन. इमॅजिनेशन आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये हा गुणधर्म आहे. मनुष्य या नात्याने मनुष्य याच्याकडे ह्या कला गुणांचा जितका जो वापर करेल तितक्या त्या वाढत जातील. पशूंमध्ये ही अ, ज्याला म्हणता येईल ना फॅसिलिटी अवेलेबल नाहीये. पशूंमध्ये नाहीये. कुठलाही पशु जर असेल तर त्याला 2 दिवसानंतर काय होईल याचा अंदाज आता नाही करता येत. राइट? त्यांना आत्ता जे समोर आहे तेवढंच दिसेल किंवा आहे त्या परिस्थितीचा आत्ता माझ्या फेवरमध्ये काय उपयोग होईल याचा ते उपयोग करू शकता. परंतु 2 वर्षानंतर ज्याला व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन, प्लॅनिंग ह्या गोष्टी साधारण पशु करू शकत नाही. परंतु मनुष्य करू शकतो. आणि मनुष्य या नात्याने प्रत्येकाने आता नवीन वर्षाचे रिझोल्यूशन जर तुम्ही केले असतील, तर त्याच्यावर आपल्याला स्टिक करायचंय. त्याच्यावर आपल्याला कार्य करायचं आहे, की आणि सगळ्यात महत्त्वाची जर इन्फॉर्मेशन असेल किंवा रिॲलिटी फॅक्ट असेल, तर एव्हरी डे वी हॅव टू ग्रो. प्रत्येक दिवशी आपल्याला काय करायचंय? ग्रोथ करायची आहे, प्रगती करायची आहे. जर तुम्हाला म्हणजे फार फेमस कोट आहे हा, जर तुम्हाला पळता येत असेल, तर तुम्ही पळायला हवं. म्हणजे यू हॅव टू रन. जर तुम्हाला पळता येत नसेल, तर तुम्हाला चालायला हवं. यू हॅव टू वॉक. तुम्हाला चालायला हवं. आणि जर तुम्हाला चालताही येत नसेल, तर ॲट लीस्ट यू हॅव टू क्रॉल. तुम्हाला रांगत का असेना पुढे जावं लागेल. परंतु काल जिथे तुम्ही होतात, त्याच्यापेक्षा आज एक पाऊल पुढे जाणं फार गरजेचं आहे. यू मस्ट चेंज युअर पोझिशन. सिच्युएशन. काल तुम्ही जिथं होतात त्याच्यापेक्षा आज तुम्हाला एक पाऊल पुढे असणं फार गरजेचं आहे. आणि जो व्यक्ती जीवनामध्ये हा पॉइंट म्हणजे लक्षात ठेवेल, हा पॉइंट फार महत्वाचा आहे, की मला कालपेक्षा आज प्रगती करायची आहे. भले तुमच्या जीवनामध्ये 4 ओळी तुम्ही पुस्तकाच्या वाचल्या असतील, फक्त 4 लाईन्स तरी सुद्धा चालेल. परंतु कालपेक्षा आज माझ्या जीवनामध्ये परिवर्तन होणं फार महत्वाचं आहे. आणि याच्यासाठी कम्युनिटी, याच्यासाठी संगत, दर्शन आणि श्रवण फार महत्वाचं आहे. राइट? आणि जे विद्यार्थी आता पहिल्यांदाच जॉइन झालेले आहेत किंवा स्कूल कॉलेजमधून सुद्धा जे काही विद्यार्थी आले असतील, ह्या प्रत्येकासाठी हे महत्वाचं आहे. व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन. आता व्हिज्युअलायझेशनचा अर्थ काय होतो? व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपण स्वतः त्या गोष्टींची कल्पना करणे आणि हे कोणी शिकवलंय माहिती आहे? म्हणजे फार साधू संत ऋषीमुनी होऊन गेलेले आहेत. फार दिव्य त्याला म्हणता येईल ना, की योगी होऊन गेलेले आहेत. तर भगवान श्रीकृष्ण सुद्धा एक योगी होते आणि भगवान बुद्ध ज्यांनी ह्या 3 गोष्टींचा वारंवार उल्लेख केलेला आहे. व्हॉटएव्हर यू थिंक यू बिकम. ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करत आहात ते तुम्ही बनत जाता. राइट? हे भगवान बुद्धांनी कोट केलेलं आहे. त्यांच्या जीवन चरित्रावरून त्यांनी हे कितीतरी वेळा स्पष्ट केलेलं आहे, की व्हॉटएव्हर यू थिंक हां, सर्वांनी असा हात करा स्वतःला. व्हॉटएव्हर यू थिंक यू बिकम. जे तुम्ही विचार करत आहात, ते तुम्ही बनत जाता. व्हॉटएव्हर यू बिलीव्ह ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे,
व्हॉट एव्हर यू बिलीव्ह. बिलीफ म्हणजे कुठून येतो? आपल्या हार्टमधून, राइट? जे आपलं हृदय आहे याच्यात विश्वास असतो. हां. मनुष्य इथून हारतो आणि इथून जिंकतो. परंतु याचा सोर्स जो आहे तो हार्ट आहे. बिलीफ. व्हॉट एव्हर यू बिलीव्ह, यू अट्रॅक्ट. ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे ना, ते ते त्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आकर्षित करता. विश्वास असणं फार महत्वाचं आहे. आणि तिसरं, व्हॉटेव्हर यू व्हिज्युअलाइज, ज्या गोष्टी तुम्ही व्हिज्युअलाइज करत आहात ना, त्या तुम्ही क्रिएट करता, मॅनिफेस्ट करता, निर्माण करता. निर्माण करण्याची शक्ती आणि क्षमता परमेश्वराने प्रत्येक मनुष्याला दिलेली आहे. राइट? आणि ह्या 3 गोष्टी कायम स्मरणात ठेवा. व्हॉटेव्हर यू थिंक यू बिकम, व्हॉटेव्हर यू बिलीव्ह यू अट्रॅक्ट, व्हॉटेव्हर यू व्हिज्युअलाइज. व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन, कल्पनाशक्ती हे ब्रह्मास्त्र आहे. इमॅजिनेशन हे ब्रह्मास्त्र आहे. या ब्रह्मास्त्राचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करणं फार महत्वाचं आहे. राइट? आणि हेच इमॅजिनेशन, ज्या गोष्टी तुम्ही करत आहात, आता फॉर एक्झाम्पल एखाद्या नवीन व्यक्ती, कुठलाही व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीला एखादं प्रोफेशन दिलं किंवा एखादा बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा एखाद्या कलागुणांचा अ, वाव किंवा स्वीकार करायचे, त्यामध्ये एक्सपर्ट बनायचं आहे. राइट? कलागुणांना स्किल डेव्हलप करायचं आहे. आता 2 प्रकारचे थॉट्स येतात विचारांमध्ये, एक सकारात्मक, एक नकारात्मक, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. परंतु ज्यावेळेस सकारात्मक विचार येईल, त्यावेळेस तेच कार्य करताना जे एक्सप्रेशन असतील किंवा जी एनर्जी असेल, जो उत्साह असेल, तो पीक पिरियडला असेल, राइट? आणि जर नकारात्मक विचार आले तर डाऊट असेल, शंका असेल स्वतःवर आणि कार्य होईल का नाही त्याच्यावर पण शंका असेल, राइट? आणि कार्य पार पडेल का नाही, हे ज्याने कार्य दिले त्याला पण ती तुमच्यावर शाश्वती किंवा कॉन्फिडन्स येणार नाही. कॉन्फिडन्स एक प्रकार असतो. आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी आधी स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि नकारात्मक विचार आले तर तो विश्वास निर्माण होणार नाही. म्हणून इथे इमॅजिनेशन महत्वाचं, इथे व्हिज्युअलायझेशन महत्वाचं आहे. त्यामध्ये काय करावं लागेल? स्वतःला इमॅजिन करावं लागेल, की मी ते कार्य करत आहे. मी ते अ, जे काही टास्क मला दिलेली आहे, ही टास्क मी यशस्वीपणे पार पाडत आहे. हा जो विश्वास निर्माण होतो, याच्यासाठी व्हिज्युअलायझेशन फार महत्वाचं आहे. राइट? आणि म्हणून इमॅजिनेशन आणि व्हिज्युअलायझेशन हे करणं फार, फार, फार महत्वाचं आहे. राइट? इमॅजिनेशन आणि व्हिज्युअलायझेशनने क्वालिटी वाढतात. गुणवत्ता वाढते. ते स्किल वाढतं. ज्याला हुनर म्हणतात ना, क्वालिटी, गुण ह्या वाढत जातात. कशाने? इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन. आणि ज्यावेळेस व्यक्ती डोळे बंद करून सतत ते पाहत राहतो. सतत इन द सेन्स दिवसभर नाही पाहायचंय. हे अर्ली मॉर्निंग किंवा इन द इव्हनिंग करायचं आहे. किंवा दिवसा जर थोडासा वेळ मिळाला 5 मिनिट तर त्यामध्ये करू शकता. परंतु डोळे बंद करून त्या इमॅजिनेशनमध्ये आपल्याला स्वतःला ते कार्य करताना पाहायचंय. ज्या पण क्वालिटीज तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आणायच्या असतील, त्या सर्व तुम्ही प्रोजेक्ट करू शकता. उद्या आपण याच्यावर अजून डिटेलमध्ये बोलणार आहोत. हाऊ सबकॉन्शियस माइंड इज वर्किंग आणि व्हॉट आर द प्रॉब्लेम, व्हॉट आर द कॉजेस, याची कारणं काय आहेत, प्रॉब्लेम्स काय आहेत आणि याच्यावर काय सोल्युशन आहे. परंतु इमॅजिनेशन हे ब्रह्मास्त्र आहे, जे आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्वतःवर विश्वास निर्माण करण्यासाठी मदत करतं. जर तुमचा स्टडी मधील कुठला सब्जेक्ट असेल आणि ज्यामध्ये तुम्हाला तो हार्ड किंवा डिफिकल्ट वाटत असेल, कुठलाही सब्जेक्ट असेल आणि स्टुडंटचा अर्थ फक्त विद्यार्थी म्हणजे वयाची अट नाहीये त्याच्यात, राइट? ॲट द एज ऑफ 100 प्रत्येक व्यक्ती विद्यार्थी आहे. विद्येचं अर्जन करणारा विद्यार्थी, राइट? आणि त्या विद्यार्थ्यासाठी कुठलाही सब्जेक्ट, कुठलंही काही डिफिकल्ट असेल, कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करायचं आहे, सेलिंग स्किल डेव्हलप करायचं आहे. परंतु आधी स्वतःला व्हिज्युअलाइज करावं लागेल, इमॅजिन करावं लागेल, की येस
आय एम डुइंग दॅट. आय एम वर्किंग ऑन इट. आय एम वन ऑफ द बेस्ट इन दिस वर्ल्ड. आय एम वन ऑफ द बेस्ट माइंडसेट मास्टर ट्रेनर. आधी स्वतःला सांगावं लागेल. आय एम वन ऑफ द बेस्ट स्पिरिच्युअल हीलर. मी हीलर आहे. हीलर म्हणजे काय? जे हील करतात, बरे करण्याची ज्याच्यात क्षमता आहे. आय एम स्पिरिच्युअल हीलर. आय एम वन ऑफ द बेस्ट माइंड मास्टरी ट्रेनर. आय एम वन ऑफ द बेस्ट लाईफ कोच. जो व्यक्तींच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ऍड करत आहे, हे तुम्हाला इमॅजिन करावं लागेल. आणि एव्हरीवन हॅज टू राईट इट डाऊन. ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये साध्य करायच्या आहेत, त्या प्रत्येक स्किलसाठी, त्या गोष्टीसाठी, त्या क्वालिटीसाठी तुम्हाला स्वतःला व्हिज्युअलाइज करावं लागेल. आता बरेचसे तरुणी, युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनी हे काय करतात माहितीये? अ, आणि जे ते मोबाईलवर किंवा सोशल मीडियावर किंवा टेलिव्हिजनवर किंवा ज्या काही गोष्टी आज बंबार्डिंग होत आहे ना, फॉर एक्झाम्पल कुठल्याही टेलिव्हिजनच्या माध्यमातून किंवा सीरियलच्या माध्यमातून, Netflixच्या माध्यमातून, Facebookच्या माध्यमातून, WhatsAppवर जे मेसेजेस येत आहेत त्याच्या माध्यमातून किंवा जी काही संगत दर्शन याच्या माध्यमातून लाईफ पार्टनर म्हणजे आपला जीवन साथी कसा असावा याचं व्हिज्युअलायझेशन करतात, राइट? आणि ह्या क्वालिटीज आहेत. टीव्हीवर जे पाहतात, सीरियलमध्ये, मूव्हीमध्ये जे पाहतात, त्यांना असं वाटतं, की असा व्यक्ती जर माझ्या जीवनात आला, तर मी आनंदी होईल. हा भ्रम आहे आणि हे मिसलीडिंग करणारा कन्सेप्ट आहे. असं कधीही होत नाही. जर तुम्हाला जीवन आनंदी करायचं असेल, तर आधी तुम्हाला आनंदी म्हणजे हॅपीनेस तुमच्या आतून निर्माण करणं फार गरजेचं आहे. तर तो व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ॲड करू शकेल. अदरवाईज फक्त शरीरामुळे हे शरीर यंत्र आहे, राइट? मन आणि शरीर हे यंत्र आहे. शरीर यंत्र. जसं आपण मशीन कडून काही कार्य करून घेतो ना, तसं ह्या शरीर यंत्राकडून परमेश्वर कार्य करून घेतो. हे यंत्र आहे आणि याला चालवणारा कोणीतरी वेगळा आहे. ही पॉवर जी आहे, ऑथॉरिटी जी आहे, ती पुन्हा दुसरीकडे आहे, राइट? आणि हेच शरीर यंत्र दुसऱ्या यंत्राला आकर्षित करण्यासाठी किंवा इमॅजिन करतं, की ते तसा जर व्यक्ती माझ्या जीवनात आला, तर मला आनंद मिळेल, राइट? परंतु आता याला आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग करायचंय, राइट? रिव्हर्स. डायरेक्ट आकर्षित करण्याऐवजी रूट कॉजला आता आपल्याला थोडंसं इमॅजिन किंवा वर्केबल करावं लागेल. याच्यावर काम करावं लागेल. जो व्यक्ती तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आता आकर्षित केलेला आहे, याचाच अर्थ काय होतो माहितीये? यू डोंट गेट व्हॉट यू वॉन्ट, यू गेट व्हॉट यू आर. तुम्हाला ते नाही मिळत जे तुम्हाला पाहिजे आहे. तुम्हाला ते मिळतं जे तुम्ही आहात, राइट? आणि जर तुम्हाला बेस्ट लाईफ पार्टनर पाहिजे असेल, जीवनसाथी पाहिजे असेल, आदर्श जीवनसाथी पाहिजे असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? त्याच्या क्वालिटीज आहेत. त्या क्वालिटीज इनकल्क्युलेट कराव्या लागतील. त्या क्वालिटीज आपल्या जीवनामध्ये उतराव्या लागतील. आणि जर ह्या क्वालिटी तुमच्याकडे आल्या, तर जो कोणी व्यक्ती आहे किंवा जी कोणी व्यक्ती आहे, ते स्वतःहून तुमच्या जीवनामध्ये पदार्पण करतील, राइट? परंतु त्यासाठी काय करावं लागेल? आधी आपल्याला आपल्या स्वतःच्या क्वालिटी डेव्हलप कराव्या लागतील आणि त्या क्वालिटी डेव्हलप करण्यासाठी काय करावं लागेल? ॲक्शन घ्यावी लागेल, राइट? आणि म्हणून ॲक्शन घेणं महत्वाचं आहे. कंप्लेंट तर सर्वजण करतात आणि जे व्हिज्युअलाइज किंवा जे इमॅजिन करायचं आहे, ते दुसऱ्यांवर नाही करायचंय, ते स्वतःवर करायचंय, राइट? मिस्टरांनी किंवा मिसेसने किंवा अजून काही रिलेटिव्हज असतील किंवा अजून कोणी असेल, त्यांनी कसं बिहेव करायचं याच्यासाठी इमॅजिनेशन नाहीये. पण जे इमॅजिनेशन किंवा व्हिज्युअलायझेशन आहे, मेडिटेशन आहे, ध्यान आहे, याच्याने आपल्या गुणवत्ता आणि क्वालिटीज वाढत जातात आणि जेणेकरून आपल्या आजूबाजूला जे कोणी आहेत, दोज आर ओन्ली रिफ्लेक्शन. हे फक्त काय आहे? प्रतिबिंब आहे, राइट?
हा पॉइंट सर्वांना लक्षात आला? काम कुठं करायचं आहे? स्वतःवर. हां, चॅट बॉक्समध्ये लिहा आय. आय म्हणजे मी स्वतः. आय. चॅट बॉक्समध्ये लिहा. जर तुम्हाला तुमच्या जीवनाची गुणवत्ता वाढवायची असेल, तर काम कुठे करावं लागेल? स्वतःवर करावं लागेल. राइट? आणि जो व्यक्ती स्वतःवर कार्य करतो, स्वतःवर कार्य करावं लागेल. दुसरा व्यक्ती त्याच्या जीवनात परिवर्तन करून तुमच्या जीवनात बदल घडेल, हे कसं काय शक्य आहे? धिस इस नॉट गोइंग टू हॅपन. एखाद्या व्यक्तीने जेवण केलं आणि पोट तुमचं भरेल, असं कसं काय होईल? एखाद्या व्यक्तीची झोप चांगली झाली, त्याने विश्रांती घेतली आणि तुम्हाला आराम मिळेल किंवा तुम्ही ताजेतवाने व्हाल, हे शक्य नाहीये. एखाद्या व्यक्तीने एक्सरसाइज केली, व्यायाम केला, तुमच्याच कुटुंबातील एक घटक सदस्य त्याने व्यायाम केला, प्राणायाम, ध्यान, योग तो करतोय आणि परिवर्तन बदल तुमच्या जीवनात घडेल, हे अपेक्षा एक्स्पेक्टेशन करणं अ, हाच एक सगळ्यात मोठा ज्याला म्हणता येईल ना, भ्रम आहे. आणि म्हणून आता आपल्याला स्वतःच्या जीवनाची ज्याला बागडोर म्हणतात ना, कंट्रोल, मॉनिटरिंग हे स्वतः करावं लागेल. आणि हे पालकांसाठी पण ॲप्लिकेबल आहे. पालकांसाठी पण. मुलांकडून एक्स्पेक्टेशन करताना इतक्या एक्स्पेक्टेशन केल्या जातात, परंतु एक्स्पेक्टेशन करणं किंवा मुलांकडून ही अपेक्षा करणं हे सुद्धा चुकीचं आहे. सर्वात आधी तुम्हाला ते गुणवत्ता तुमच्या जीवनात उतरावी लागेल, की जेणेकरून तुम्हाला पाहून मुलांचं जीवन परिवर्तन होईल. राइट? आणि त्यासाठी ह्या युनिव्हर्समध्ये, ह्या ब्रह्मांडाला आणि ब्रह्मांड हॅज इट्स ओन इंटेलिजन्स. ह्या ब्रह्मांडाला, ह्या युनिव्हर्सला स्वतःची बुद्धिमत्ता आहे. राइट? इथे प्रत्येक गोष्ट अगदी सेट केलेली आहे. फॉर एक्झाम्पल, जर कोणी WhatsApp किंवा अजून कुठला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूज करत असेल, तर तो प्लॅटफॉर्म यूज करत असताना त्याचे रूल्स आणि रेग्युलेशन सेट झालेले आहेत. त्यामध्ये पुन्हा रिइन्व्हेंट करण्याची आवश्यकता नाहीये. राइट? त्यामध्ये एकदा सेट झाले त्याचे रूल्स आणि रेग्युलेशन, तसे हे ब्रह्मांडाचं आणि युनिव्हर्सचं पण रूल्स आणि रेग्युलेशन आहे. त्यानुसार इथे कार्य केलं जातं, कार्य होतं. म्हणून आजपासून काय करावं लागेल? म्हणजे मी बऱ्याच वेळा सांगितलंय, परंतु जर आतापर्यंत केलं नसेल, तर इथून पुढे आजपासून, आजपासून राइट नाऊ इमिडिएटली आपल्याला कार्य करायचं आहे. कोणावर? स्वतःवर. आणि स्वतःच्या हॅबिट्स, ज्याला सवयी म्हणतात ना, हॅबिट्स. आता याला एक टेक्निकल वर्ड आहे, पॅटर्न. एखादी कृती वारंवार जर एखादा व्यक्ती करत असेल ना, तर त्याला सवय म्हणतात आणि टेक्निकली पॅटर्न म्हणतात, की हा त्या व्यक्तीचा पॅटर्न झालेला आहे. राइट? आता हे जे पॅटर्न झालेले आहेत, हे तुम्हाला तुमच्या जीवनात एक सर्टिफाईड करतील, की तुम्ही यशस्वी आहात का अयशस्वी. आता पुन्हा एकदा मी एक नवीन व्याख्या सांगतो. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी असाल, तर इट इज जस्ट बिकॉज ऑफ युअर हॅबिट्स. तुमच्या सवयींमुळे तुम्ही सफल आहात, सक्सेसफुल आहात, यशस्वी आहात. ओके? विनर आहात. आणि जर तुम्ही अयशस्वी असाल, फेल्युअर मिळाला असेल, अयशस्वी असाल, की जीवनात काहीतरी करण्याचं राहून गेलेलं आहे, तर हे तुमच्या सवयींमुळे आहे. राइट? इंसान पहले कुछ आदतें बनाता है, बाद में आदतें इंसान को बनाती है. राइट? आणि त्यासाठी पुन्हा-पुन्हा, वारंवार मी एक गोष्ट ज्याच्यावर खूप इन्सिस्ट करतो, खूप भर देतो. यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. तुम्ही तुमच्या भाग्याचे निर्माते आहात. आणि जर तुम्हाला तुमचं फ्युचर, व्हिजन किंवा एक सक्सेस अचीव्ह करायचं असेल जीवनात, तर आता काय करावं लागेल? यू हॅव टू लुक बॅक ॲट युअर हॅबिट्स. तुम्हाला तुमच्या सवयींकडे लक्ष द्यावं लागेल. आणि आता तुम्ही सांगा, तुमच्या सवयी विजेत्यांच्या आहेत का जे फेल्युअर झालेले आहेत त्यांच्या आहेत?
सक्सेसफुल लोकं किंवा फेल्युअर यांच्या जर हॅबिट्स, सवयी, पॅटर्न तुम्ही अंगीकारले तर त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येतील. आणि जर म्हणजे आता सोल्युशन अगदी सिंपल आहे. व्हॉट इस द सोल्युशन? की यू हॅव टू फोकस, यू हॅव टू चेंज ऑर यू हॅव टू इनकल्क्युलेट गुड हॅबिट. चांगल्या सवयी आपल्या जीवनामध्ये आणणं हाच याच्यावर अगदी साधा, सरळ, सोपा उपाय आहे. आणि ज्याच्यावर आपण वारंवार पुन्हा इन्सिस्ट करत आहोत, भर देत आहोत. राइट? आणि याच्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन ते करणं, कृती करणं गरजेचं आहे. इव्हन जे पॅरेंट्स आहेत, मुलं जर घरात त्रास देत असतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हे इमॅजिनेशन आणि व्हिज्युअलायझेशन करू शकता. बीइंग अ मदर अँड फादर. आई आणि वडील म्हणून जोपर्यंत मुलांना ती मॅच्युरिटी येत नाही, तोपर्यंत ते आई-वडिलांशी अटॅच आहेत. ज्याला म्हणतात ना, नाळ जोडलेली आहे. आई आणि वडील जसा विचार करतील, तसं ते मुलांमध्ये परिवर्तित होईल, परावर्तित होईल, रिफ्लेक्ट होईल आणि त्यासाठी सुद्धा हे व्हिज्युअलायझेशन आणि इमॅजिनेशन कार्य करतं. राइट? आधी स्वतःवर कार्य करावं लागेल. अ, ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागेल. तुमच्या लाईफची गोल आणि स्क्रिप्ट लिहावी लागेल आणि ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात करत आहात. आता बऱ्याच वेळा अ, याला ऑटो सजेशन पण म्हणतात. ऑटो सजेशन सुद्धा जीवनात फार महत्वाचं आहे. अर्ली मॉर्निंग किंवा ज्यावेळेस तुमच्याकडे वेळ असेल, बाहेर तुम्ही जाऊ शकाल, इव्हन म्हणजे थोडक्यात आजूबाजूला कोणी नसताना. कुठल्याही ठिकाणी घरात करा, बाहेर करा, गार्डनमध्ये करा, गॅलरीत करा, परंतु तुम्हाला तिथे बोलायचंय स्वतःबद्दल, स्वतः बरोबर. याला ऑटो सजेशन म्हणतात, स्वसंवाद म्हणतात. इतर वेळेस आपण फक्त एकच मेसेज दिलाय जास्तीत जास्त. प्रॉब्लेम काय-काय आहेत जीवनात. परंतु आता कुठला मेसेज द्यायचा आहे, की माझ्या जीवनामध्ये मी काय-काय गोष्टी साकार करू शकतो किंवा करत आहे. आणि आता अफर्मेशन हा जो चॅप्टर किंवा पार्ट आपला झाला होता, त्यामध्ये मी ह्या गोष्टी डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. पुन्हा एकदा करेन नवीन व्यक्तींसाठी. पुन्हा एकदा ह्या काही गोष्टी मी सांगणार आहे. ऑटो सजेशन यामध्ये माझ्या जीवनामध्ये मी जे काही प्राप्त करत आहे, याच्याने माझ्या जीवनाची गुणवत्ता सुधारत आहे, वाढत आहे. राइट? तुम्ही किती रुपये अर्निंग करत आहात? तुमचं फिजिकली वेट किती आहे? तुम्ही किती ॲक्टिव्हली एक्सरसाइज करू शकता? आणि या शरीरावर हे शरीर यंत्र जे आहे ना, याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. म्हणजेच काय करायचंय? याची क्षमता वाढवायची आहे. या शरीराची कार्यक्षमता वाढवायची आहे. ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही हे प्रॅक्टिसमध्येच येईल सगळं. तर अर्ली मॉर्निंग स्वतःला ऑटो सजेशन देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपलं एक ऑटो सजेशन जे प्रार्थनेमध्ये आपण पुन्हा म्हणतो. आय एम हेल्दी, वेल्दी, वाईज, हँडसम, ब्युटिफुल, पॉझिटिव्ह अँड क्रिएटिव्ह थिंकर. राइट? मैं स्वस्थ, सुंदर, बुद्धिमान, सकारात्मक और क्रियाशील हूँ. ज्यावेळेस ह्या गोष्टी तुम्ही पुन्हा स्वतःला बोलाल, त्यावेळेस हे ऑटो सजेशन म्हणून कार्य करेल. राइट? सर्वांना लक्षात येतंय? ऑटो सजेशनचं फार महत्व आहे आणि मुलांसाठी सुद्धा तुम्ही हे ऑटो सजेशन देऊ शकता. ज्यावेळेस ते बालक झोपलेलं असेल, बालक किंवा बालिका 4 गोष्टी आहेत यामध्ये. मेडिटेशन कसं काम करतं, म्हणजे सायंटिफिकली प्रूव्हन आहे हे. ज्यावेळेस आपला 1 डेचा सेशन आणि सेमिनार होईल, त्यावेळेस मी यामध्ये याविषयी जास्त डिटेलमध्ये बोलेन आणि प्रॅक्टिकली आपल्याला हे करून घ्यायचं आहे. बिंग आता ऑनलाईन सेशन असल्यामुळे थोडासा कमी वेळ, मर्यादित वेळ मिळतो. परंतु ऑटो सजेशन त्या मुलाच्या जवळ बसून मुलगा इन द सेन्स कोणीही व्यक्ती असेल, अ, 4 गोष्टीत हे काम करतं. बीटा, अल्फा, थीटा, डेल्टा. राइट? बीटा म्हणजे एक जागृत अवस्था. जागृत अवस्था म्हणजे यामध्ये आता आपण ज्या काही चर्चा करत आहोत, अ, यामध्ये एक सायकल असते. 14 to 35 हर्ट्झ एवढे विचारांची फ्रिक्वेन्सी आता सध्या चालू आहे. म्हणून
तुम्ही श्रवण करू शकता, तुम्ही ऐकू शकता, तुम्ही तुमचे दैनंदिन कार्य करू शकता. हे सगळे जागृत अवस्थेत होत आहेत. जागृत अवस्था म्हणतात याला, राइट? जागृत. ज्यामध्ये पूर्ण व्यक्ती अवेअर आहे. एखादी मशीन जर ऑपरेट करायची असेल किंवा ड्रायव्हिंग करायचं असेल किंवा स्वयंपाक बनवायचा असेल, तर ते जागृत अवस्थेत करावं लागेल. राइट? म्हणून याला जागृत अवस्थामध्ये यामध्ये विचारांची एक सायकल असते. आणि दुसरी जी अवस्था आहे अ, त्याला अल्फा म्हणतात, अल्फा. आता हे सायंटिफिकली ज्यांना लक्षात राहील ठीक आहे, नाही राहिलं काही हरकत नाही. परंतु सगळे मेडिटेशन अल्फा लेव्हलला जाऊन करतात. आता अल्फा लेव्हल म्हणजे काय? जागृत अवस्था आणि निद्रा यांच्या मधली जी अवस्था आहे ना, म्हणजेच सकाळी उठल्यानंतर सकाळी ज्यावेळेस तुम्ही उठता, त्यावेळेस अंथरुणात बसलेले असताना अ, ना तुम्ही पूर्ण जागलेले असतात किंवा पूर्ण झोपलेले असतात, राइट? ही जी अवस्था आहे याला म्हणायचं अल्फा. त्याचे पिक्चर असेल तर मी तुम्हाला दाखवतो. आणि ही जी अल्फा अवस्था आहे हां, हे स्क्रीनवर दिसतंय का तुम्हाला? अ, यामध्ये ही जी आहे ही जागृत अवस्था आणि ही अल्फा अवस्था आहे, राइट? आणि याच्यानंतर अजून 2 अवस्था आहेत. एक बीटा ही ही बीटा, ही अल्फा, ही थीटा आणि ही डेल्टा. आता ह्या ज्या अवस्था आहेत, ह्या आपल्या जीवनामध्ये जे काही गोष्टी किंवा संकल्प आपण करतो, त्यानुसार कार्य करतात. आता पहिली जी अवस्था आहे बीटा, ती काय 14 ते 35 जर कोणी विचारलं तुम्हाला, तरी तुम्हाला सायंटिफिकली उत्तर देता यायला हवं, जर विचारलं तर. आणि विद्यार्थ्यांना नक्की हे मार्गदर्शन करणं फार गरजेचं आहे. तुमच्या जीवनात जे पण कोणी व्यक्ती आजूबाजूला राहत असतील, बीटामध्ये 14 ते 35 हर्ट्झ एवढं आपली फ्रिक्वेन्सी असते, राइट? आणि अल्फामध्ये 7 ते 14, राइट? 7 ते 14 आणि अल्फा अवस्था म्हणजेच झोपण्यापूर्वी सुद्धा हे मेडिटेशन होऊ शकतं. आणि सकाळी उठल्यानंतर, जागण्यापूर्वी सुद्धा मेडिटेशन होऊ शकतं. ही जी वेळ आहे, या वेळेमध्ये आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं, इमॅजिनेशन करायचं आहे. म्हणून जे गोल्स प्राप्त करायचेत ना, हे लिहून ठेवणं फार गरजेचं आहे. अफर्मेशन सेट करणं फार गरजेचं आहे. आणि अर्ली मॉर्निंग ज्यावेळेस पहाटे उठाल त्यावेळेस आता अजून पूर्ण शरीर अवेअर झालं नाही, जागृत झालं नाही, त्यावेळेस सबकॉन्शियस माइंडचे दरवाजे ओपन आहेत. म्हणजे शरीराने तुम्ही जागृत होण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु त्याच वेळेस अर्धजागृत मन रिसेप्टिव्ह मोडमध्ये आहे. ते स्वतः ग्रहणशील आहे. त्या गोष्टी ते आपल्या जीवनामध्ये ग्रहण करण्यासाठी तयार आहेत. ही आणि आपल्या माइंडसेट मास्टरी वर्कशॉपमध्ये मी इंट्रोडक्टरी प्रोग्राममध्ये सांगितलंय, की सबकॉन्शियस माइंड इस द फर्टाइल सॉइल. ही अशी जमीन आहे, ज्यामध्ये जे तुम्ही टाकाल ते उगवेल. मग आता तुम्हाला तिथे काय टाकायचंय? हेल्थ, रिलेशन, करियर आणि मनी ह्या गोष्टींचं बीज तिथे टाकायचंय, राइट? बीज. प्रत्यक्ष वृक्ष येत नाही कधी. पहिल्यांदा बीजारोपण करावं लागेल. त्यातनं ते रोप निर्माण होतील, राइट? आणि त्यासाठी हा वेळ आणि ते फर्टाइल सॉइल दोन्ही महत्वाचं आहे. वेळ म्हणून ब्रह्ममुहूर्त आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडवून आणतो. कारण ब्रह्ममुहूर्तात एक विलक्षण शांती आहे. ब्रह्ममुहूर्तात ज्या विचारांच्या फ्रिक्वेन्सी आहेत, दिवसा इंटरनेटला सुद्धा रेंज किंवा मोबाईलला सुद्धा जे कॉल्स किंवा कनेक्शन आहेत, ते सकाळी अर्ली मॉर्निंग लवकर कनेक्ट होतील. व्हेअर ॲज कंपेअर टू दिवसा जर पाहिलं तर. कारण दिवसा प्रत्येक मोबाईलचं व्हायब्रेशन स्टार्ट होईल. प्रत्येक मोबाईलची फ्रिक्वेन्सी स्टार्ट होईल. म्हणजे कॉलिंग म्हणा, एस-एम-एस म्हणा, WhatsAppचे मेसेजेस म्हणा, सोशल मीडिया या सगळ्या गोष्टी भयंकर प्रमाणात ॲक्टिव्हेट होतील. पण अर्ली मॉर्निंग 6 वाजेपर्यंत, 7 वाजेपर्यंत ॲट लीस्ट
ह्या फ्रिक्वेन्सी फार कमी आहेत. वातावरणामध्ये एक विलक्षण शांती आहे. प्रेम, आनंद, मौन आहे आणि म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर आपोआप डोळे बंद करावेसे वाटतात. अंतर्मुख व्हावंसं वाटतं. हृदयाला शांतीचा अनुभव होतो आणि तिथे जर आपण हे प्रोग्रामिंग केलं, कनेक्ट केलं, ज्या गोष्टीला 6 तास लागतील ना दिवसा काम करण्यासाठी किंवा अभ्यास, असं म्हणतात पहाटे 4 ते 6 हे प्रूव्हन आहे. पहाटे 4 ते 6 ह्या 2 तासात केलेला अभ्यास दिवसा केलेल्या 8 तासांच्या बरोबर आहे. राइट? दिवसा जो 8 तास अभ्यास करणार आहे, तो पहाटे 2 तासात होऊ शकतो. ब्रह्ममुहूर्तावर. का होऊ शकतो? ह्याच्या पाठीमागे हे सायंटिफिक रिझन्स आहेत. कारण वातावरणामध्ये इव्हन ओझोनचा थर सुद्धा आता सध्या खूप जास्त आहे. म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर आणि अजून एक प्रयोग करून पहा. तुम्ही कितीही थकलेला असाल, पण ब्रह्ममुहूर्तावर पहाटे फक्त आकाशाकडे एक दृष्टी टाका. हे निरभ्र आकाश जे आहे, त्या चांदण्या ज्या आहेत ना, डोळ्यांचे बरेच प्रॉब्लेम इमिजिएटली सॉल्व्ह होतील. एक चिर शांती मिळेल. कारण त्या आकाशाच्या ज्या अंतरंगात जी दृष्टी जाते ना, त्यावेळेस असं वाटतं की रिलॅक्स फील होईल. आता ह्या दृष्टीला काय झालंय माहितीये? फक्त ह्या मोबाईलची जी स्क्रीन आहे ना, या स्क्रीनची सवय झालेली आहे. आणि याच्यातून जे कलर्स इमिट होतात. इमिट होणे म्हणजे जसं ट्यूबलाईट मधून प्रकाश एमिट होतो, तसं ह्या स्क्रीन मधून जे कलर एमिट होतात ना, हे कलर डोळ्यांना एक कृत्रिम आनंद, आर्टिफिशियल हॅपीनेस देतात आणि याच्याने काय होतं, डोपामाइन जागृत होतो. डोपामाइन हे एक एन्झाईम आहे, जे मनुष्याला आनंदाची अनुभूती देतं. तात्पुरती, खोटी. डोपामाइन नैसर्गिक पद्धतीने रिलीज झाला तर परमनंट आनंद आणि कृत्रिम पद्धतीने झाला तर आर्टिफिशियल. आणि म्हणून जे व्यक्ती मोबाईल पाहतात ना, एकदा त्याच्या जाळ्यात अडकले रात्री 8, 9, 10, 11, 12, 1, 2 वाजेपर्यंत मोबाईल पाहत राहतात. आनंदाची अनुभूती, फिलिंग येते. आर्टिफिशियल, खोटा आनंद. म्हणजे जो क्षणिकपणा आहे. आता बरेच व्यक्ती रील्स पाहतात रील्स. ठीक आहे, चांगल्या रील्स पाहत असतील. परंतु 40 रील पाहिल्या 1-1 मिनिटाच्या. 40 मिनिटं गेले. आता त्यांना विचारा काय-काय शिकलात? सांगता नाही येणार. का नाही येत? कारण एका रीलचं दुसऱ्या रीलशी काही कनेक्ट नाहीये. आणि हे तुम्ही स्वतःला विचारून पहा. जर WhatsApp आणि Facebookवर फक्त स्क्रोलिंग करत असाल, तर त्यातलं किती स्मरणात राहिलं? म्हणून स्टडी करण्याचं सुद्धा एक म्हणजे पद्धत आहे, प्रोसेस आहे, की तुम्हाला नोट्स नोट्स आता माझ्याकडे जर पाहिलं, तर इथे फक्त नोटबुकच आहेत. ज्यामध्ये मी नोट्स काढतोय फक्त आणि आता सुद्धा ह्या सगळ्या नोट्सच आहेत. तर इथं रिफ्लेक्शन जास्त आहे फॉर एक्झाम्पल. परंतु डायरी, पेन, पेन्सिल घेऊन त्याच्यावर कार्य करणं फार महत्वाचं आहे. अशा नोट्स, असा स्टडी करणं गरजेचं आहे, राइट? हे बघा, इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर एज, वय काहीही असलं तरी सुद्धा तुम्हाला ह्या पेनाबरोबर जे आपलं नातं आहे आणि हे वही, पेन, पेन्सिल याच्यावर जे आपण कार्य करत आहोत, हे एव्हरी डे वी हॅव टू डू धिस. प्रत्येक दिवशी करावं लागेल आणि ब्रह्ममुहूर्त यामध्ये फार मोठं साधन आहे. बाकीच्या व्यक्तींना हे माहिती नाही. कदाचित माहिती असून त्यांच्या जीवनामध्ये ते आचरणात आणत नाही. परंतु तुम्ही खूप भाग्यवान आहात. कारण तुम्हाला अशी कम्युनिटी प्राप्त झालेली आहे, जे व्यक्ती इथे तुमच्या जीवनाच्या ग्रोथसाठी एकमेकांना कनेक्ट आहेत. कम्युनिटी डेव्हलप करत आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या घरी आहात, परंतु ब्रह्ममुहूर्तावर ह्या Zoomच्या माध्यमातून काही व्यक्ती आहेत, साधक आहेत, माता-भगिनी आहेत, ज्यांनी स्वतः पुढाकार घेतलेला आहे आणि ते कार्य करतायत. आणि एव्हरी डे प्रत्येक दिवशी आपण ज्या गोष्टी करणार आहोत ना, परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. फक्त प्रॅक्टिस नाही, परफेक्ट प्रॅक्टिस. आणि ती परफेक्ट प्रॅक्टिस म्हणजेच
आपल्याला सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे. कशाची प्रॅक्टिस? हॅबिट. ही सवय डेव्हलप करायची आहे स्वतःला जागरूक करण्यासाठी. म्हणून रात्रीचं जागरण करू नका. आणि बरं करायचं असेल तर ब्रह्ममुहूर्त चुकवू नका. ब्रह्ममुहूर्त 4 वाजता उठणं अति आवश्यक आहे. आणि तुम्हाला त्यावेळेस आणि त्यावेळेस तुम्हाला तुमचं रुटीन आत्ता ठरवून ठेवणं गरजेचं आहे. राइट? अज्ञानापोटी अवेअरनेस नाही, जागृती नाही, अशा वेळेस व्यक्ती या ब्रह्ममुहूर्ताला वेस्ट करतो, वाया घालवतो. आणि आजपर्यंत इतके दिवस गेले, तुम्ही कितीही मोठे धनिक जरी झालात, श्रीमंत झालात, करोडो रुपये जरी कमवले, तरी हे गेलेले दिवस पुन्हा नाही प्राप्त करू शकत. आणि इव्हन अजून एक स्टेप अहेड जाऊन मी सांगतो, कितीही श्रीमंत असाल, धनाढ्य असाल, फक्त ब्रह्ममुहूर्ताचे काही क्षण तुमच्या जीवनात आहे का नाही याच्यावरून कळेल खरी श्रीमंती काय आहे ते. ब्रह्ममुहूर्तावर पहाटे हे निरभ्र आकाश कधी पाहण्याचा योग आलेला आहे का? आणि ज्याच्या जीवनात आहे तो व्यक्ती खरोखर खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आकर्षित होतील. मानसिक शांती निर्माण होईल. राइट? आणि ह्या गोष्टी आपल्याला करणं फार गरजेचं आहे. आता आपण काय-काय शिकलो? हॅबिट फार महत्वाचे आहे. ब्रह्ममुहूर्त फार महत्वाचा आहे. बीटा, अल्फा, थीटा. थीटा म्हणजे काय माहितीये? गाढ निद्रेत ज्यावेळेस व्यक्ती असतो ना, त्याला थीटा म्हणतात. थीटा. त्यामध्ये तुम्ही त्याला कितीही सूचना द्या, कितीही सांगा, परंतु त्याच्या ते लक्षात येणार नाही. इव्हन म्हणजे तो चेतनेच्या स्तरात नाहीये आता. जरी श्वास चालू असेल, परंतु त्याला जरी काही सूचना दिल्या, तरी त्या समजणार नाही. एकदम गाढ निद्रा असेल तर, राइट? आणि त्याच्या पुढची अवस्था आहे डेल्टा. बीटा, अल्फा, थीटा, डेल्टा. आता थीटामध्ये जे विचार असतात ना फ्रिक्वेन्सी गाढ निद्रेत, ती असते एव्हरेज 4 ते 7, राइट? ही सायकल आहे. फ्रिक्वेन्सी विचारांची फ्रिक्वेन्सी कमी-कमी होत जातात. म्हणून गाढ निद्रा सुद्धा महत्वाची. परंतु गाढ निद्रा आहे कुठे? रात्री जर उशिरापर्यंत मोबाईल पाहिला, तर तुम्हाला वाटतं का त्या व्यक्तीला गाढ निद्रा लागेल? हां, फक्त अवचेतन किंवा अचेतन होईल तो. मूर्छा आल्यासारखं. विश्रांती नाही मिळणार आणि बऱ्याच लोकांचं असं होतं, झोपून उठल्यानंतर सुद्धा त्यांना असं वाटतं, की झोप झाली नाही. का असं होतं? कारण अंतर्मन अजून प्ले करतंय. बाहेरून शरीराने झोपलेला आहात, मनाने जागृत आहात. कबहू मन रंग तुरंग चढे, कबहू मन सोचत हे धन को. म्हणजे मन जे आहे ना, ते सतत चालू असतं. विचारांची जी शृंखला आहे, ती सतत चालू असते. म्हणून गाढ निद्रा जर पाहिजे असेल, तर रात्री झोपताना मेडिटेशन, ध्यान करून झोपणं गरजेचं आहे. शून्य मेडिटेशन करणं गरजेचं आहे रात्री झोपताना. प्रत्येकाने हा रूल फॉलो करणं. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आचरणात आणल्या, तर गाढ निद्रेचा सुद्धा चांगला अनुभव येईल. आणि चौथी अवस्था काय आहे? डेल्टा. ज्यामध्ये विचारांची फ्रिक्वेन्सी. आता डेल्टा म्हणजे काय? अतिशय गाढ निद्रा नाही. डेल्टा म्हणजे समाधी. समाधीची अवस्था. जो व्यक्ती समाधीस्थ आहे किंवा दररोज प्रॅक्टिस करतोय, त्या व्यक्तीला समाधी. ध्यान म्हणजे काही कृती करणे नव्हे. ध्यान म्हणजे काही करायची आवश्यकताच नाही. ध्यान हे आपोआप होत जातं. राइट? आणि समाधी ही ध्यानाची अतिउच्च अवस्था आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त करू शकतो. इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही जरी गृहिणी असाल, घरात काम करणाऱ्या साधारण स्त्री असाल, फक्त ही अवेअरनेस यायला पाहिजे. एकदा हा अवेअरनेस जागृती आली, तर तुम्ही जिथे कुठे आहात, तिथे ह्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकता. परंतु त्यासाठी तुमच्या जीवनामध्ये सद्गुरू असणं फार गरजेचं आहे. म्हणजे ब्रह्मलीन सद्गुरू किंवा ज्यांना ह्या गोष्टींचा अनुभव आहे. राइट? बरेच सद्गुरू आहेत, गुरुदेव आहेत, जे पण तुम्हाला योग्य वाटतील, तिथे जाऊन तुम्ही त्यांचा अनुग्रह घेऊ शकता. अनुग्रह घेणे म्हणजे फक्त कर्मकांड करणे नव्हे. अनुग्रह म्हणजे अंतर्मुख होणे, विपश्यना हे सुद्धा त्यामध्ये तुम्हाला उपयोगी होईल, साध्य होईल.
आणि श्री प्रेम रावतजी, ज्यांचे पण मी काही व्हिडिओ तुम्हाला दाखवले होते, विश्व शांती दूत म्हणून जे काम करतात, त्यांचे सुद्धा आता ज्यांना कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायचं आहे ना, त्यांनी त्यांचा टाईमलेस टुडे हा ॲप आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे करणं गरजेचं आहे. हा इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. जर तुम्हाला व्होकॅब्युलरी डेव्हलप करायची असेल आणि प्लस सकारात्मक गोष्टी आत्मसात करायच्या असतील, तर हा ॲप तुमच्या जीवनामध्ये मदत करेल. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जिथून कुठून मार्गदर्शन मिळेल किंवा नवीन काही शिकायला मिळेल, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाणं गरजेचं आहे, राइट? आणि हे मी सगळ्यांना सांगतो, की जिथे तुम्हाला शिकायला मिळेल तिथे जा. मी फक्त निमित्त मात्र आहे. हे ज्ञान माझं नाहीये. जे साधू संत ऋषीमुनी सिद्ध बुद्ध यांच्याकडून मला प्राप्त झालेलं आहे, जे मेंटॉर आहेत, ज्यांच्याकडे मी शिक्षण, प्रशिक्षण, कोचिंग, ट्रेनिंग जे घेतोय, हे डाउन द लाईन विद्यार्थ्यांपर्यंत, शेतकऱ्यांच्या शिकलेल्या मुलां-मुलींपर्यंत, ज्यांच्याकडे आता ज्यावेळेस ग्रामीण भागात आम्ही हे छोटे-छोटे कार्यक्रम किंवा प्रोजेक्ट घेतो ना, तर 50% 60% मुलं किंवा मुली काय म्हणतात माहिती आहे, आम्हाला आय-ए-एस बनायचंय. आता त्या खेडेगावात, ग्रामीण भागात, तालुक्यापासून सुद्धा ते गाव आतमध्ये 20 किलोमीटर आहे. आणि म्हणजे ठीक आहे, मोबाईलच्या माध्यमातून किंवा टीव्ही, टेलिव्हिजन, इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचते. परंतु बाकी सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा होण्यासाठी सुद्धा हे ज्ञान जे आता मी डिस्कस करतोय ना, हे त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हे फक्त शहरातल्या लोकांची मक्तेदारी नाहीये. हे ज्ञान प्रत्येकाची आवश्यकता आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हा संकल्प, ज्या काही गोष्टी आम्ही करत आहोत आणि त्यामध्ये हे इमॅजिनेशन. आता जर तुम्ही स्वतःसाठी 9 गोष्टी ठरवल्या असतील, तर 10वी गोष्ट या समाजाच्या विकासासाठी सुद्धा ॲड करा, की खरोखर हे जे विद्यार्थी आहेत, ॲस्पिरंट आहेत, ज्यांच्या आतमध्ये प्रतिभा आहे, परंतु ती प्रतिभा विकसित होण्यासाठी बाहेरून फक्त त्यांना काहीतरी म्हणजे त्या वृक्षाला किंवा त्या रोपट्याला थोडंसं पाणी घातलं आणि थोडा सूर्यप्रकाश मिळाला तरी सुद्धा तो ग्रो करू शकेल. अशी अवस्था तुमची सुद्धा व्हायला हवी. त्या व्यक्तींच्या, त्या मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या जीवनात कमीत कमी जिथे कुठे तुम्ही राहत आहात, तुमच्या आजूबाजूला 5 विद्यार्थी जरी असतील, ज्यांच्या जीवनात तुम्ही परिवर्तन करू शकतात. 5 व्यक्ती असतील, माता-भगिनी असतील, ज्यांच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ॲड करू शकाल, तर तुम्ही ते करायला हवं. हा 10वा संकल्प ठेवा. 9 संकल्प स्वतःसाठी ठेवा. 10वा या समाजासाठी ठेवा आणि हे करणं फार गरजेचं आहे. आणि धिस इज व्हॉट कॉल्ड पॉझिटिव्ह इमॅजिनेशन, पॉझिटिव्ह व्हिज्युअलायझेशन, ज्यामध्ये परमेश्वर तुम्हाला मदत करायला येईल. राइट? आणि समाधी, जी चौथी अवस्था आपण बोललो ना, समाधी. समाधीवरून हा विषय निघाला, डेल्टा. तर ह्या अवस्थेला विज्ञान नाही पोहोचलं अजून. सायन्स त्या अवस्थेपर्यंत पोहोचलेलं नाहीये. त्यांना फक्त एवढंच माहिती आहे, की ही एक अवस्था आहे. त्यामध्ये काय-काय गोष्टी घडतात, निर्माण होतात, हे अजून नाही कळालं. हे फक्त योग्यांनाच कळू शकतं. राइट? आणि ही भारतीय संस्कृती आणि परंपरा, धरोहर आहे, सनातन संस्कृती आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आपला बेस जो आहे, फाउंडेशन जे आहे, ते ते पक्कं असणं फार गरजेचं आहे. राइट? आणि म्हणून व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन आणि व्यक्ती शरीराच्या प्रेमात पडू नका. बरं ठीक आहे. आणि हे ज्याला प्रेम म्हणतात ना, हे प्रेम नाहीये. हे फक्त अट्रॅक्शन आहे. आणि जर खरंच प्रेम करायचं असेल ना, तर ज्या आईने तुमच्यासाठी एवढे अतोनात कष्ट सहन केलेले आहेत आणि ज्या वडिलांनी पूर्ण देह झिजवलेला आहे ना, त्यांच्या प्रेमात पडा. एक तर आईच्या प्रेमात पडा किंवा वडिलांच्या प्रेमात पडा किंवा जे गुरुजन आहेत, शिक्षक आहेत, ज्यांनी तुमच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी पूर्ण स्वतःला म्हणजे अर्पित केलेलं आहे. त्या शिक्षकांच्या प्रेमात पडा. खरोखर म्हणजे जे आई-वडिलांनंतर गुरु जे असतात, शिक्षक असतात, ते आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत करतात, राइट? आणि जी पती किंवा पत्नी असेल, जिने तुमच्यासाठी एवढा मोठा त्याग केलेला आहे, पडायचं असेल तर त्यांच्या प्रेमात पडा. परंतु याच्या व्यतिरिक्त बाकी बाकी सगळ्या गोष्टी अ, एक भ्रमजाल सारख्या आहेत. हे दिसायला फक्त सुंदर आहे. म्हणजे भ्रमजाल ज्याला म्हणतो ना, हे मृगजळ आहे, दिसण्यासाठी सुंदर आहे. परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष जवळ जाल त्यावेळेस लक्षात येईल, की काही कर्तव्य नाहीये.
हे अट्रॅक्शन आहे. मग खरं प्रेम काय आहे? स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर. स्वतःवर प्रेम करा याचा अर्थ शरीराच्या इंद्रियांचे चोचले पुरवणे नव्हे. स्वतःवर प्रेम करणं याचा अर्थ जागरूक होणं. आत्मपूजा याचा अर्थच हा होतो. ब्रह्ममुहूर्तावर ज्यावेळेस उठता ना, त्यावेळेस स्वतःसाठी 1 तास जो व्यक्ती देतो, तो स्वतःला प्रूव्ह करतो ह्या ब्रह्मांडाला सुद्धा, की माझं स्वतःवर प्रेम आहे. राइट? आणि 80% किंवा 90% 90% लोकं असे आहेत, ज्यांना झोपेतून स्वतःच्या शरीराला ओढावं लागतं बाहेर, ओढावं लागतं. जसं एखादा कपडा असेल ना, त्या कपड्याला असं ओढून-ओढून आपण घेऊन जातो, जर जड असेल तर. तसं 90% लोकं स्वतःला अंथरुणातून ओढून काढतात बाहेर. म्हणजे घड्याळ पाहतात आणि आता ऑफिसचा टाईम झालेला आहे किंवा मुलांचे डबे वगैरे करायचे असतील म्हणून शरीराची इच्छा नाहीये. आणि बऱ्याच व्यक्तींना जर विचारलं ना, ट्रेंड काय आहे आता? शनिवार, रविवार किंवा रविवार जर साप्ताहिक सुट्टी असेल, तर ते त्यांना विचारलं ना, "नाही आज रविवार आहे ना, म्हणून सगळं काही उशिरा झालं. रविवार आहे म्हणून 9 वाजता उठलो." आणि काही व्यक्ती तर असे आहेत आणि यंग जनरेशनमध्ये हा ट्रेंड आता सध्या जास्त वाढतोय. 12 वाजेपर्यंत झोपलेले असतात. दुपारी, माध्यान्ह. सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपलेले असतात. असं शरीर रोगांचं खाण आहे. आजारांचं. योगी, भोगी आणि रोगी ही रोग्यांची अवस्था आणि रोग्यांचं लक्षण आहे. राइट? अजून सुद्धा वेळ आहे. म्हणजे ज्यांना कोणाला हा मेसेज द्यायचा असेल त्यांच्यापर्यंत हा मेसेज जाणं गरजेचं आहे. योगी बना ब्रह्ममुहूर्तावर आणि जे ब्रह्ममुहूर्तानंतर उठतात, ते फक्त भोगी आहेत. भोग इन द सेन्स इंद्रिय आणि तिसरे आहेत, आता भोग सुद्धा राहिला नाही. आता रोग सुरू झालेला आहे. बऱ्याच व्यक्तींच्या जीवनामध्ये ही जर अवस्था आत्ता आलेली असेल, तर याच्यासाठी कारणीभूत काय आहे? रूट कॉज काय आहे? आचरण. ज्या काही गोष्टी त्या करत आहेत. राइट? आणि म्हणून योगी होण्याचा प्रयत्न करा. ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि ब्रह्ममुहूर्तावर ज्या अ, गुड हॅबिट्स तुम्ही डेव्हलप करणार आहात, त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन आणतील आणि यालाच लोक सुद्धा आजूबाजूचं जे तुमचं एन्व्हायर्नमेंट आहे ना, ते सुद्धा नोटीस करतील चेंजेस. आणि आता फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला सुरुवात करायची उद्यापासून आणि तुम्ही म्हणाल, "हां, आता ठीक आहे मला समजलं. आता मी हे सगळं करायला सुरुवात करेल." असं होत नाही. याच्यासाठी कम्युनिटी असणं गरजेचं आहे. याच्यासाठी आपल्याबरोबर कोणीतरी मार्गक्रमण करणारं गरजेचं आहे. म्हणून या कम्युनिटीमध्ये सहभागी व्हा. जिथे तुम्हाला हे स्वयंसेवक काही व्यक्ती आहेत, जे व्हॉलंटियर म्हणून काम करतात. ते तुम्हाला उठवतात. कळालं? आणि असे शुभचिंतक भेटणं पैसे देऊन सुद्धा मिळणार नाहीत. राइट? आता गणेश सर, गणेश सुरवसे सर, हे प्रत्येकाला इन्स्पायर करतात. अरे, ब्रह्ममुहूर्तावर उठणं किती गरजेचं आहे आणि म्हणतात, जर तुम्ही ह्या कृती नाही केल्या, तर यासाठी पेनल्टी आहे. मनाला हीच भाषा कळते. राइट? सबकॉन्शियस माइंडला हेच कळतं. त्याला सरळ-सरळ जर सांगितलं ना, की याच्यात तुझा फायदा आहे, हे कर, नाही करू शकत. म्हणजे कारणं देईल. परंतु काही व्यक्ती आहेत, जे तुम्हाला मदत करतील. म्हणून ही कम्युनिटी डेव्हलप करणं गरजेचं आहे. याच्यात पार्टिसिपेशन करणं गरजेचं आहे आणि मला खूप आनंदाने आहे म्हणजे प्राउड फील होतं, की असे व्यक्ती आहेत आपल्या कम्युनिटीमध्ये. जवळ-जवळ 30 ते 40 किंवा जास्तच असतील कदाचित. काही जॉइंट होतात, काही नाही होत. परंतु जास्त व्यक्ती आहेत, ज्यांना हे रिअलाईज होतंय आतमध्ये कुठेतरी इन्स्पिरेशन आहे. एक छोटीशी ठिणगी का असेना किंवा ही म्हणजे प्रज्वलित झालेली पणती आहे, दिवा आहे आणि ही प्रज्वलित झालेली व्यक्ती, हा दिवा पणती काय विचार करतो माहिती दुसऱ्यांच्या आयुष्यात कसा बदल घडेल, त्यांच्या जीवनात व्हॅल्यू कशी ॲड होईल, याच्यासाठी हे लोकं यांचं हृदय अ, नेहमी शोध घेत राहतं. राइट? असे व्यक्ती फार दुर्मिळ आहेत आणि जर तुमच्या जीवनात अशी कम्युनिटी येत असेल, तर तुम्ही भाग्यवान आहात आणि म्हणून स्वतःच्या माइंडला, सबकॉन्शियस माइंडला
बरोबर हे ऐकून जीवनात बदल नाही घडत. तो बदल कधी घडतो सबकॉन्शियस माइंडच्या लेव्हलला. अंतर्मुख होऊन मनुष्य ज्यावेळेस मेडिटेशन करतो, ध्यान करतो, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतो, त्यावेळेस जीवनात परिवर्तन घडतात. आणि लिटरली मी हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडताना पाहिलेलं आहे आणि जे काही मेंटॉर आहेत त्यांच्याकडे तर लाखो लोकांचं एक्झाम्पल आहे. हेल्थमध्ये चमत्कार घडतात, रिलेशनशिपमध्ये चमत्कार घडतात, करिअरमध्ये बदल घडतात आणि ज्यांना जॉब नव्हता किंवा जॉबमध्ये इश्यूज होते, ह्या व्यक्तींचे जॉब तोच आहे आणि जे कामगार पूर्वी होते ते पण तेच आहेत. बदल कोणात घडला माहिती बदल स्वतःमध्ये घडला आणि त्यामुळे त्या व्यक्तींचं बिहेवियर आणि आचरण बदललं. राइट? करिअरमध्ये डेव्हलपमेंट होते आणि आर्थिक स्वातंत्र्य, फायनान्शियल फ्रीडम प्राप्त होतं. आता जे व्यक्ती वर्षभरापासून जॉइंट आहेत, त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये निश्चितच बदल आणि सकारात्मक परिणाम घडलेले आहेत. आणि बाकी की काही जरी नसलं ना, मनुष्य इथून जिंकतो आणि इथून हारतो. सगळं काही असून सुद्धा जर दृष्टीला दिसत नसेल, तर ते वैभव असून नसल्यासारखं आहे. असे सुद्धा काही लोकं आहेत. असे सुद्धा काही व्यक्ती आहेत. परंतु काही व्यक्ती अशा आहेत, की ज्यांच्याकडे कदाचित आज काही नाहीये, परंतु एक गोष्ट आहे, त्यांच्याकडे फ्युचर आहे, भविष्य आहे, आशा आहे आणि एखाद्या व्यक्तीकडनं सगळं जरी काढून घेतलं, म्हणजे त्याचा वर्तमान काळ आणि भूतकाळ पूर्ण डॅमेज झालेला जरी असेल, तरी त्याच्याकडे एक गोष्ट अजून शिल्लक आहे. त्याला काय म्हणतात? भविष्यकाळ. भव इति भविष्यकाळ. आणि तो भविष्य किंवा आशेचा एक किरण जरी जागृत असेल ना, ज्याला म्हणतात ना आपण, प्रज्वलित झालेली एक पणती, एक दिवा जरी असेल, तरी प्रकाश आहे अजून आणि अजून संभावना आहे, की बऱ्याच काही गोष्टी जीवनामध्ये घडू शकतात. राइट? तर आजचा महत्त्वाचा लेसन्स काय आहे? एक आहे कमजोर. म्हणजे स्वामी विवेकानंदांची जर बायोग्राफी कोणी रीड केली असेल, वाचन केलं आणि वाचन करणं फार महत्वाचं आहे. बायोग्राफी जर कोणी वाचन करत असेल, तर त्या बायोग्राफी मधून हा एक मेसेज बहुतेक सगळ्यांच्या बायोग्राफी मधून म्हणजे आत्मचरित्र जे आहे ना, प्रत्येक महान व्यक्तीचं, त्याच्यामध्ये ही एक गोष्ट फार महत्वाची आहे. कुठली? स्वतःला कधी कमजोर समजू नका. हां? आणि कम्फर्ट झोनमध्ये कधी जाऊ नका. तर स्वामी विवेकानंदांच्या बायोग्राफीमधून ह्या गोष्टी पुन्हा, 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 पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये येत गेलेल्या आहेत. राइट? कम्फर्ट झोनमध्ये जाणं म्हणजेच काय? ज्याच्यावर आपण चर्चा केली आतापर्यंत. कम्फर्ट झोन. तर कम्फर्ट झोनमध्ये कधी जायचं नाही. ॲक्टिव्ह ठेवायचंय स्वतःला. म्हणजे दुपारी कधी आलात आणि टेलिव्हिजन समोर बसलेला आहात आणि एखादी सीरियल लागलेली आहे आणि आता रिलॅक्स मोडमध्ये गेलेला आहात. आता असं टेकून बसायचंय. परंतु हे जे तुम्ही थोड्या क्षणासाठी बसणार आहात, हाच पिरियड वाढत जाईल. स्वतःला ॲक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे आणि जो व्यक्ती पहाटे सुरुवात करेल, त्याचं जीवन ॲक्टिव्हेट होईल. चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो येईल. नॅचरल, विथआऊट क्रीम, विथआऊट काही. हे सौंदर्य प्रसाधनं लावून ही कृत्रिम सुंदरता निर्माण करण्यापेक्षा हृदयामध्ये ज्यावेळेस आभार प्रगट होईल ना, तर याचा ग्लो चेहऱ्यावर येतो. ती चेहऱ्यावर स्मित हास्य येतं. ते चेहऱ्यावर चमक येते. याचा अर्थ असा नाही जीवनातले सगळे प्रॉब्लेम कमी झाले असतील किंवा अ, सगळं काही तुमच्या मनाजोगतं होतं असं पण नाही. परंतु तरी सुद्धा अंतर्मनातून चेहऱ्यावर स्मित हास्य असेल आणि चेहरा जे आहे ना ते शोरूम आहे, राइट? आतमध्ये काय चाललेलं आहे याचं एक्सप्रेशन जर कुठं होत असेल, तर ते डोळ्यांमध्ये होतं आणि चेहऱ्यावर. डोळ्यांमध्ये एक चमक येते ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांच्या जीवनामध्ये व्हॅल्यू एडिशन करता, राइट? आणि याच्यासाठी ही गोष्ट महत्वाची आहे. बल ही जीवन है. स्वामी विवेकानंद काय म्हणतात? बल, बल म्हणजे शक्ती. बल ही जीवन है. राइट? दुर्बलता म्हणजे मृत्यू आहे. स्वतःला दुर्बल समजू नका. आता दुर्बल म्हणजे शरीराने नाही, अंतर्मनाने. राइट? काही व्यक्ती आणि नॅचरली नैसर्गिक पद्धतीने प्रत्येक माता भगिनी सबल आहे. म्हणजे त्यांच्या आतमध्ये इतकी सहनशक्ती, इतका संयम किंवा इतकी चिकाटी आहे, हिंमत हरत नाहीत शक्यतो. नाही म्हणजे
ॲज कंपेअर टू पुरुषांपेक्षा 6 गुण स्त्रियांमध्ये जास्त आहेत. बाय डिफॉल्ट आहे. परमेश्वराने दिली. वेदांमध्ये वर्णन आहे याचं. आणि जर कुणाला ऑब्झर्व्ह करायचं असेल, जेवढ्या वेदना एक स्त्री सहन करू शकते, पुरुष नाही करू शकत. राइट? किंवा समजून सांगण्याची जी कपॅसिटी आहे, कन्व्हिन्सिंग क्षमता आहे, जी स्त्रियांमध्ये आहे, ती पुरुषांमध्ये नाहीये. आणि अ, मुलांचं संगोपन करण्याची जी नॅचरल, नैसर्गिक अ, देणगी दिलेली आहे ना, ती पुरुषांना नाहीये. आणि ह्या काही गोष्टी आहेत, खरोखर ह्या जर त्यांच्या बिझनेस प्रोफेशनमध्ये जरी आणल्या ना, तरी सुद्धा जीवनात प्रगती घडेल. राइट? म्हणून स्त्रियांमध्ये ह्या शक्ती बाय डिफॉल्ट आहेत, बाय डिफॉल्ट. आणि याचं म्हणजे ज्याला बल हेच जीवन म्हणतो ना आपण. म्हणून बऱ्याच वेळा ही दुःखद बातमी आहे, परंतु अ, काही शेतकरी जे सुसाईड अटेम्प्ट करतात किंवा आत्महत्या करतात. पण बहुतेक वेळा फक्त शेतकऱ्यांचंच नाव येतं. शेतकरणीचं नाही येत. फार रेअर आहे. कदाचित शेतकरी हा मार्ग निवडून मोकळा होतो, परंतु त्या घराची जबाबदारी पुन्हा त्या महिलेवर येते. आणि बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, घडतात. राइट? आणि याच्यावरून कळेल की बल कुणामध्ये जास्त असेल. म्हणून त्या माता भगिनी खऱ्या अर्थाने जगन्माता आणि जगतजननी आहे. ही क्षमता परमेश्वराने नैसर्गिक पद्धतीनेच स्त्रीकडे दिलेली आहे. तुम्ही जशा आहात, तशा सर्वोत्तम आहात. कुणाबरोबर स्वतःची तुलना करू नका. परमेश्वराने तुम्हाला ऑलरेडी सगळं काही भरपूर दिलेलं आहे. फक्त त्या क्षमतेचा थोडंसं उजागर झालात, तर प्रत्येक स्त्री ही नारायणी होऊ शकते. राइट? बल हेच जीवन आहे. दुर्बलता म्हणजे मृत्यू आणि दुर्बलतेचे जे विचार आता आतमध्ये येत असतील, या सगळ्यांचा विषाप्रमाणे त्याग केला पाहिजे. हे स्वामी विवेकानंदांची वाक्य आहेत. व्यक्तिमत्व विकास हे पुस्तक जर तुम्ही वाचलं आणि ते ज्यांनी कोणी सेशन केलेले आहेत, त्यांना प्रत्येकाला हे पुस्तक मिळालेलं आहे, राइट? तर त्या पुस्तकाचे 4 ओळी, 4 लाईन वाचणं फार महत्वाचं आहे. ब्रह्ममुहूर्ताचा हा सेशन फ्रीमध्ये आहे. जेवढ्या व्यक्तींना तुम्हाला याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येईल, तेवढ्यांना करा. ही लिंक पाठवा, शेअर करा आणि खऱ्या अर्थाने खरं पुण्य याच्यातच आहे हां. एखाद्या व्यक्तीचं जीवन जर परिवर्तन घडत असेल, कुटुंब बदलतं आणि एखादी माता, भगिनी जर बदलत असेल ना, तर त्या पूर्ण कुटुंबाचं भलं होईल. राइट? आणि आज मेंटली इलनेस किंवा मानसिक आजारपण ज्याला म्हणता येईल ना, प्रॉब्लेम अ, वेगवेगळे समस्या जे संकट आहेत, यांचं मूळ कारण जे आहेत ना, तर त्यात घरातले सुद्धा काही गोष्टी असतील, काही इश्यूज असतील आणि लेडीज यामध्ये जास्त अडकत चाललेल्या आहेत सध्या. तर त्या प्रत्येक स्त्रीसाठी आणि हे सायकोसोमॅटिक डिसीज आहेत. कुठलाही आजार हा प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. परंतु हे अंतर्मनात जे काही द्वंद्व चाललेले आहेत, याच्यावर उपचार आता मिळत नाही आणि प्रत्येक वेळेस डॉक्टरांकडे जाऊन इलाज होणार नाही. म्हणून हे सायकोसोमॅटिक डिसीज बरे करण्यासाठी हा ब्रह्ममुहूर्ताचा सेशन फार महत्वाचा आहे, राइट? हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा. कमजोर कधीही बनायचं नाही आणि कम्फर्ट झोनमध्ये कधीही जायचं नाही. स्वतःला ॲक्टिव्हेट ठेवणं फार गरजेचं आहे, राइट? आणि दिवसभरात ज्या काही गोष्टी आपण ग्रहण करत आहोत, आता ग्रहण करणं म्हणजे एखाद्याला वाटेल फक्त भोजन ग्रहण करतोय, राइट? किंवा जलप्राशन करतो आपण, राइट? भोजन ग्रहण करतो. फक्त या 2 गोष्टी ग्रहण नाही करत. आणि स्पर्श, रूप, रस, गंध आणि ध्वनी. आता प्रत्येकाला वाटते रसनेंद्रिय म्हणजे ही जिव्हा जी आहे, एवढंच आपण ग्रहण करतो. नाही. डोळ्यांनी पण आपण ग्रहण करतो. रूप, ध्वनी सुद्धा ग्रहण करतो. स्पर्श सुद्धा ग्रहण करतो. राइट? आता थंडीचा दिवस आहे. थंडीचं वातावरण आहे आणि खरोखर थंडीचे दिवस आहेत, राइट? म्हणजे पहाटे उठल्यानंतर सुद्धा हे जाणवतं. त्यावेळेस शरीराला काय पाहिजे माहिती स्पर्श पाहिजे. ते जे ब्लँकेट आहे किंवा ती रजाई आहे, याचा जो स्पर्श आहे ना, हे सुद्धा एक आनंदाची एक अनुभूती देतं. राइट? स्पर्श. परंतु अशा वेळेस जर एखादा योगी उठला आणि पहाटे 4 वाजता, 4:30 वाजता थंड पाण्याने अंघोळ करत असेल, त्याच्यात सुद्धा आनंद आहे. राइट? स्पर्श. आणि ही लेव्हल इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे आणि हे मनोशरीर यंत्र आहे, याला साधावं लागेल. याच्यावर
कार्य करावं लागेल आणि म्हणून ती साधना आणि तपस्या होणं सुद्धा फार महत्वाचं आहे. राइट? स्पर्श आपण ग्रहण करतो, रूप ग्रहण करतो, गंध चांगलाच स्मेल पाहिजे, सुगंध आणि त्यासाठी परफ्यूम आलेले आहेत, राइट? परफ्यूम किंवा बाकीचे वेगवेगळे पण जेवढं सात्विक असेल आणि ब्रह्ममुहूर्तावर ह्या गोष्टी पण मिळतील. रस तर प्रत्येक व्यक्ती ग्रहण करतो, पण ध्वनी सुद्धा ग्रहण करतात. स्पर्श, रूप, रस, गंध, ध्वनी हे 5 पाठच करून ठेवा तुम्ही. स्पर्श, रूप, रस, गंध, ध्वनी आणि प्रत्येक वेळेस स्वतःला अवेअरनेस म्हणजे स्वतःला हे विचारणं फार गरजेचं आहे. काही NLPचे सेशन आपल्याला घ्यायचे आहेत फ्री फर्स्ट इंट्रोडक्टरी सेशन आहे हा. आणि दुसरी गोष्ट वन डे मीट जर करायचे असेल आपल्याला, तर त्यासाठी जगदीश सर काही अनाउन्समेंट करतील, परंतु 14 तारखेचा एक टाईम पिरियड आहे, ज्यामध्ये आपण ह्या गोष्टी बरं ठीक आहे, त्याच्यावर चर्चा करू, डिस्कस करू आपण. डिटेलमध्ये चर्चा केल्यानंतर काही गोष्टी लक्षात येतील. परंतु प्रत्येक वेळेस स्वतः सजग राहणं फार महत्वाचं आहे, की मी काय ग्रहण करत आहे. राइट? ओके. तर आतापर्यंत आपण इथे बऱ्याच काही गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि याची थोडीशी रिव्हिजन करायची आता. राइट? रिव्हिजन करणं फार, फार, फार महत्वाचं आहे आणि मोस्ट ऑफ ज्यांना कोणाला या गोष्टी स्प्रेड करायच्या आहे, स्वतःचं करियर डेव्हलप करायचं आहे, कार्य प्रत्येक व्यक्ती करतो, परंतु व्हॅल्यू ॲड करणं फार महत्वाचं. थँक यू सर. शिक्षण आणि प्रशिक्षण फार महत्वाचं आहे. फक्त ह्या एका गोष्टीमुळे म्हणजे ती कला, क्वालिटी, हुनर, स्किल डेव्हलप होत नाही म्हणून क्षमता असून सुद्धा तो व्यक्ती आपल्या जीवनात त्या गोष्टी प्राप्त करू शकत नाही. म्हणून हे शिक्षण, प्रशिक्षण, कोचिंग फार महत्वाचं आहे आणि जेवढं मला देता येईल बेस्ट ऑफ द बेस्ट तेवढं मी शेअरिंग करण्याचा प्रयत्न करेन. आता काही व्यक्ती काय म्हणतात म्हणजे एक त्याला कोड वर्ड आहे किंवा बरेच तरुणांचा हा प्रश्न आहे, की सर 18 प्लस झाल्यानंतर ते मनामध्ये निगेटिव्ह विचार खूप येतात. निगेटिव्ह थॉट्स इन द सेन्स 18 प्लस म्हणजे तरुण अवस्थेत पदार्पण केल्यानंतर मनामध्ये जे विचलित होतंय अंतर्मन, त्याच्यासाठी काय उपाय आहे? याच्यासाठी उपाय एकच आहे. असे जे तरुण किंवा तरुणी आहेत, यांच्या जीवनामध्ये दमदार लक्ष्य, लक्ष्य म्हणजे काय? गोल, ध्येय नाहीये. ध्येय नाहीये म्हणून त्यांचं माइंड त्यांना नकारात्मक गोष्टींकडे किंवा अशा विचारांकडे आकर्षित करतं, राइट? आणि जर तुमच्या जीवनामध्ये दमदार लक्ष्य असेल, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होते, सावित्रीबाई फुले ज्यांची आता जयंती झाली, त्यांच्याकडे जे लक्ष होतं, ध्येय होतं, छत्रपती शिवाजी महाराजांकडे जे ध्येय होतं, असं ध्येय तुमच्या जीवनात विकसित करणं फार महत्वाचं आहे. आणि ज्याच्याकडे लक्ष आहे, ध्येय आहे, अशा व्यक्तीला कोणी विचलित नाही करू शकत. ना परिस्थिती, ना वातावरण, ना ऋतू किंवा ना सिच्युएशन, ना अंतर्गत काही कला असेल, तो सुद्धा काही विचलित करू शकत नाही, जर ध्येय असेल तर. म्हणून ऑटो सजेशन स्वतःला देत राहणं सुद्धा गरजेचं आहे आणि ते दमदार लक्ष, ध्येय निर्माण करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील. बॉडीवर कमांड प्राप्त करणं महत्वाचं आहे. हे शरीर जे शरीर यंत्र याच्यावर कमांड यायला हवी आणि त्यासाठी काय करायला पाहिजे? रियाज, प्रॅक्टिस. ही प्रॅक्टिस कशी करायची याच्यासाठी पण ह्या गोष्टी आपण डेव्हलप करणार आहोत. राइट? दमदार लक्ष प्राप्त करणे हा आपला आता सध्याचा उद्देश असायला हवा. ओके. सर काय बोलायचंय तुम्हाला? नाही, स्वाती कोले मॅडमचं अभिनंदन. त्यांची कमिटमेंट अमाउंट आलेली आहे सर. व्हेरी गुड. एक्सलेंट मॅडम. खूप छान. चांगली गोष्ट आहे. आणि यामध्ये अजून ह्या काही गोष्टी आपण यात डिस्कस करणार आहोत आणि हा सेशन पॉवरफुल होईल. म्हणजे आमचं बऱ्याच वेळा डिस्कशन सुद्धा झालं जगदीश सरांचं आणि माझं किंवा आमची टीम आहे. तर या प्रत्येकाचं म्हणणं असंच होतं, की काही व्यक्ती आहेत, ज्यांना कमीत कमी इंट्रोडक्टरी सेशन तरी मिळणं आवश्यक आहे. कमीत कमी एका दिवसाचा पूर्ण प्रोग्राम पाहिल्यानंतर त्यांना कदाचित जर इंटरेस्ट अजून निर्माण झाला, अजून डेव्हलपमेंट करायचं असेल, अजून कार्य करायचं असेल, तर ते 3 डेज प्रोग्राममध्ये येतील. परंतु ज्यांना शक्य आहे 1 डेचा कमीत कमी ते 1 डेमध्ये तरी पार्टिसिपेट करतील. कदाचित काही बेसिक गोष्टी कळतील, जीवनाची व्हॅल्यू अजून ॲड होईल.
व्हेरी गुड. आणि म्हणून ही कमिटमेंट अमाउंट प्रत्येकाने देणं गरजेचं आहे. माइंड, विचार बदलतात, परंतु जर कमिटेड असाल, तर तिथे व्हॅल्यू ॲड होईल. राइट? ओके. तर सर्वांचं अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद.